नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना तसेच इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, दरवर्षी आपल्याला हयातीचा दाखला द्यावा लागतो। आता नवीन हयातीचा दाखला द्यायचा असेल तर आपण ऑनलाईन सुद्धा देऊ शकतो, कारण की आधी मित्रांनो फक्त इंदिरा गांधी निराधार अनुदान योजना आणि ज्या काही केंद्रशासित योजना आहेत त्यांच्यासाठीच आपण ऑनलाईन दाखला काढू शकत होतो। परंतु आता महाराष्ट्रात निराधार व्यक्तींचे ऑनलाईन हयातीचे दाखले आता निघू शकणार आहे। तर ऑनलाईन दाखला आपण 2 मिनिटात काढू शकतो। तर मित्रांनो, तो ऑनलाईन दाखला आपण कशा पद्धतीने काढायचा, कारण की हयातीचा दाखला आधी अशा जुन्या पद्धतीने आपण देत होतो, अनेक ठिकाणी दिलेले आहे, असा दिला तरी चालतो। पण ऑनलाईन दाखला दिला तर थेट त्यांच्यापर्यंत तो त्यांच्या सॉफ्टवेअरला अपडेट होतो, आपल्याला त्या ठिकाणी नेऊन द्यायची सुद्धा आवश्यकता नाही, म्हणजे आपली फेरी आणि वेळ सुद्धा वाचणार आहे। तर तो ऑनलाईन दाखला कसा काढायचा आहे, तर मित्रांनो सर्वप्रथम प्ले स्टोअरवरून हे ॲप इन्स्टॉल करावं लागेल। पहिलं ॲप आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे बेनिफिशरी व्हेरिफिकेशन ॲप। बेनिफिशरी व्हेरिफिकेशन ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला समोर यायचं आहे। तर त्या ठिकाणी असं गुगल प्लेवरून आपण बेनिफिशरी सत्यापन ॲप डाउनलोड केलेलं आहे आणि त्या ठिकाणी बघा अशा पद्धतीने जी प्रोसेस आहे, पहिल्यांदा डिव्हाइस रजिस्ट्रेशन करायचं आहे। ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला बेनिफिशरी ऑथेंटिफिकेशनसाठी आधार क्रमांक, मोबाईल नंबर या ठिकाणी मागणार आहे, त्या ठिकाणी टाकायचा आहे, ईमेल ID टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर आपल्या मोबाईलवर OTP येईल, तो OTP टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा फेस RD हे ॲप त्या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे। फेस RD ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने प्रोसेस करायची आहे। ही प्रोसेस केल्यानंतर बरोबर त्या ठिकाणी जे गोल येईल त्या ठिकाणी तुमचा चेहरा त्या ठिकाणी धरायचा आहे, चेहऱ्याच्या समोर धरायचा आहे आणि ब्लिंकिंग करायचं आहे। त्या ठिकाणी डोळे आपले मिचकवायचे थोडेसे। जर आपण ते व्यवस्थित केलं तर या ठिकाणी आपलं आधार व्हेरिफिकेशन या ठिकाणी होतं आणि त्यामुळे आपला हयातीचा दाखला हा तयार होतो। मित्रांनो, महाराष्ट्रातील ज्या योजना आहेत त्या योजनांसाठी अगोदर तयार केले जात नव्हते। तुम्ही या ठिकाणी बेनिफिशरी ॲपवर आल्यानंतर तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील, एक सेंट्रल आणि एक महाराष्ट्र। महाराष्ट्रातील ज्या योजना आहेत ते सोशल सिक्युरिटी पेन्शन या ठिकाणी क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने आपण बघितलं आहे, आधार नंबर, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि OTPसाठी क्लिक करायचं आहे। OTP येईल आणि अशा पद्धतीने आपलं आधार कार्ड हे व्हॅलिड आहे असं सांगितलं जाईल किंवा आपले आपण या योजनेसाठी व्हॅलिड आहोत किंवा नाही हे या ठिकाणी कळेल। मग आता व्हॅलिड आहोत तर मग आपल्याला त्या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे। तर फेस RD ॲपवरून त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे। आपल्याकडे फेस RD ॲप असेल तर बरोबर आपला फोटो त्या ठिकाणी क्लिक होईल आणि बरोबर आपलं या ठिकाणी हयातीचं प्रमाणपत्र तयार होईल। अशा पद्धतीने हयातीचं प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर आपण ते डाउनलोडसुद्धा करू शकतो। तर या ठिकाणी बघा व्ह्यू बेनिफिशरी सर्टिफिकेट या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने आपली सर्व माहितीसहित आपला हयातीचे प्रमाणपत्र या ठिकाणी तयार होईल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत, विधवा महिलांपर्यंत, ज्येष्ठ नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण की त्यांच्या अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ होणार आहे। कारण की हयातीचे प्रमाणपत्र जमा करण्याची अंतिम मुदत ही 30 जून 2026 आहे। वेळेत दाखला न दिल्यास आपला हप्तासुद्धा बंद होऊ शकतो त्या ठिकाणी। त्यामुळे आपल्याला सर्व दिव्यांग लाभार्थी असतील, विधवा महिला, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना, ज्येष्ठ नागरिक योजना तसेच इंदिरा गांधी योजना या सर्व योजनेतील लाभार्थ्यांनी या ठिकाणी हयातीचा दाखला जमा करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही महत्त्वपूर्ण अपडेट होती। आपण लवकरात लवकर हयातीचा दाखला तहसील कार्यालयात जमा करू शकता किंवा ऑनलाईन काढू शकता। जर तुम्हाला तहसील कार्यालयातून हा दाखला मागणी केली असेल तरच त्या ठिकाणी देण्याची आवश्यकता आहे, अदरवाईज तुम्हाला ऑनलाईन दाखला काढल्यानंतर परत हा दाखला तहसील कार्यालयात देण्याची आवश्यकता नाही। तरी पण तुमच्याजवळ एक प्रिंट डाउनलोड करून ठेवा किंवा स्क्रीनशॉट ठेवा, म्हणजे तुम्हाला हा दाखला मागितला तर देता येईल। तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।